राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। आधी शासनाकडून रुग्णालय बंद करण्याची नोटीस आणि त्यानंतर पुन्हा कागदपत्रांची फेरफार करून चौकशीचे आदेश असा एक धक्कादायक प्रकार बदलापूर शहरामध्ये उघडकीस आलाय। मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयातील डॉक्टर सुनीता गोल्हाईत यांच्याकडे रुग्णालयाकडून माहिती गेल्यानंतर त्यांनी पत्र सुधारित करून पाठवलं असं त्या म्हणाल्यात। बदलापूरमध्ये सह्याद्री आणि धनलक्ष्मी हॉस्पिटल बंद करावेत, तसेच डॉक्टर योगेश मिंडे आणि विकास कांबळे यांचा परवाना रद्द करावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून देण्यात आले होते। ही नोटीस आल्यानंतर धाबे दणाणलेल्या डॉक्टरांनी जुगाडासाठी सुरुवात केली आणि बदलापूर शहरातील काही बड्या नेत्यांच्या संगनमताने कागदांमध्ये फेरफार करून नोटीसमध्ये बदल करून आणला। महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा आयुक्तालयातील डॉक्टर सुनीता गोल्हाईत यांनी 23 जून रोजी काढलेल्या आदेशात सदर दोन्ही डॉक्टरांचा परवाना रद्द करून दोन्ही हॉस्पिटल त्वरित बंद करावे आणि डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करावी असं म्हटलं गेलं होतं। तसंच यामध्ये आरोग्य सहसंचालकांकडे प्राप्त झालेल्या पत्रानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। आधीच्या पत्रात त्यांनी संबंधित डॉक्टरांचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्यात यावा असं नमूद केलं होतं। मात्र तसं न वाचता सह्याद्री हॉस्पिटल आणि धनलक्ष्मी हॉस्पिटल या रुग्णालयांवर चौकशी समितीच्या निरीक्षणावरून कारवाई करावी असं वाचावं असं सांगण्यात आलं। जर महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवेच्या आयुक्तालयातूनच सुधारित शब्दांच्या नावाखाली कागदांमध्ये फेरफार होत असेल तर नागरिकांनी विश्वास नेमका ठेवायचा कोणावर? अधिकारीच जर अशा प्रकारे कागदांमध्ये फेरफार करून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर अधिकाऱ्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते। दरम्यान आदेश काढलेल्या दोन्ही रुग्णालयामध्ये कोविड काळात आणि त्यानंतर अनेकदा मोठ्या घटना घडल्यात। यावेळी देखील संगनमत करून या घटना दाबण्यात आल्या होत्या। मात्र आता कागदी आदेशातच फेरफार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी आम्ही राज्य आरोग्य सेवेच्या आयुक्तालयातील डॉक्टर सुनीता गोल्हाईत यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही 23 जून रोजी पत्र काढल्यानंतर आमच्या विषयाचा वेगळा अर्थ काढला गेला। त्यामुळे रुग्णालयाची आणि डॉक्टरांची बदनामी झाली अशी बाजू रुग्णालय व्यवस्थापनाने आमच्याकडे मांडली होती। त्यानंतर सुधारित आदेश काढून शब्दांमध्ये बदल करत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर।